एम राजकुमार यांचा वार्तालाप कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। शनिवारी 24 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 4:30 वाजता स्थळ राज्य मराठी पत्रकार संघ कार्यालय, शुभ्राय आर्ट गॅलरी जवळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल व विठुरायांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वार्तालापाला सुरुवात झाली। अथॉरिटी आम्हाला सीआरपीसीने दिलेला आहे, टू बी पॉलिटिकली राईट, सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणणे आमची जिम्मेदारी आहे। ते किती बळ सौम्य आहे ते परिस्थिती निर्णय, आम्ही नाही। समोरच्या व्यक्तीच्या हातात आम्ही किती फोर्स वापरायची ते त्यांच्या हातात आहे। तो अपेक्षा आहे सर्व सोलापूरकर कुठल्याही प्रकारच्या बळाचा वापर न होता कायद्याचे पालन आपोआप करणार आहे। आपण मला बोलवलं, सत्कारही केलं आणि यांच्या जे इंट्रोडक्शन जे दिलं ते जवळपास मला फेअरवेल सारखा वाटत। आता साला 15 दिवस प्रायमरीली मी असं हे डॅशिंग सिंगम हे टॅग्स जे आहे ते खूप सुपरफिशियल आहे। प्रोफेशनली काम करू आणि रिझल्ट आपोआप मिळेल। आणि रिझल्ट म्हणजे काय, माझ्या सीट कडून काय गोष्ट अपेक्षित आहे प्रोफेशनली आणि सोसायटी कडून काय अपेक्षा आहे। पोलीस हे केलं तर छान राहील, हे लोक ऐकत नाही, यांना पोलीस विचारला पाहिजे, हे दोन्ही चे सोल्युशन आम्ही प्रोफेशनली काम केलं तर ते आपोआप मिळेल। सो माझं फोर्सला पण जरा स्ट्रीमलाईन करून त्यांना पण आणखी एक ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह पेक्षा प्रोएक्टिव्ह इज द राईट वर्ड। ते म्हणजे काही कॉल आलं त्यात रिस्पॉन्ड केलं अशा नसता, ते सेन्सिटाईज होऊन ते चौकात उभे आहे, समोर काही घडत असतं तर ते स्वतःहून जाऊन ते परिस्थिती बद्दल हे विचारलं पाहिजे आणि त्यावर योग्य कारवाई करायची। आता एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल उभा आहे, काही जोमाजोमी समोर चालू आहे, ते हे माझं काम नाही अशा काम ना थांबता बॅड मिनिमम लोकल ठाण्याला फोन करून गाडी बोलवून घेतलं तर चूक जाऊ, ते अपेक्षित आहे। ते जेवढं चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहोत त्यावर पब्लिकचे रिस्पॉन्स पण वाढेल। अच्छा, पहिल्या टप्प्यात जे चौकात उभे अंमलदार रिस्पॉन्ड करण्यास सुरू केलं तर नंतर पुढच्या टप्प्यात पब्लिक पण रिस्पॉन्ड करणार, पब्लिक पण जाब विचारणार आहे, अरे इथं काय तुम्ही करत आहे। त्या विश्वास पब्लिकला देणे पोलिसांची जिम्मेदारी आहे आणि त्या दिशेने काम सुरू आहे। आपलं सर्वांच्या सहकार्य नक्की मला लाभेल आणि माझा विभाग आता लाभेल अशा अपेक्षा आहे आणि आपण गवाही दिलेल्या आहे त्याबद्दल आभारी आहे। आय विश कोणाला काही फिजिकल फोर्स वापरायची गरज नाही पडणार आहे। काय आता पूर्वीच्या परिस्थिती वेगळं होतं, बरोबर, सध्याच्या परिस्थिती वेगळं आहे आणि सर्वांना आता काही मी फोर्स वापरला तर त्याचा परिणाम पण वेगळा आहे, माझ्यावर पण वेगळा आहे, त्यांच्यावर पण वेगळा आहे। ऑर्डर फेस केलं किंवा फ्लेक्सिबल आम्ही तयार केलेलं आहे, ते काय करायचं हे सगळं प्रॉब्लेम आहे, त्यांच्या पण अडचणी आम्ही समजून घेणं आवश्यक आहे। त्यानुसार आता आम्ही मार्च फर्स्ट वीकलाच मीटिंग घेणार आहे, तेव्हाच त्यांना क्लिअर कट डूज अँड डोंट्स दिलं तर त्यानुसार त्यांचे जे सादरीकरणाच्या पद्धत ते निर्णय घेतील आणि ग्रॅज्युअली ते पण एकमेकांना कन्व्हिन्स करून, बिकॉज काही आता 50 मंडळ म्हणजे 30 मंडळांना वाटत आहे हे गोष्ट करायची नाही, 30 ते बाकी 20 ला कन्व्हिन्स करून त्यांना पण कमी करण्याची चान्स टाइम देणे आवश्यक आहे। उलट काय होतं, आता फक्त 2 दिवस राहिलं, त्यांच्या ठिकाणी जास्ती गर्दी असलं तर यांना पण वाटत आहे की आम्ही पण करून टाकू। अशा जे कमी नंबरचे आहेत त्यांना बघून जास्ती नंबर वाले पण बिघडतात, ते उलट होणे अपेक्षित आहे, तसं प्लॅन। त्यामुळे यावेळी 1.5 महिने अगोदरच आम्ही मीटिंग घेऊ, त्यांना पण क्लिअर कट वेळ राहील
किंवा काही पैसे ऍडव्हान्स देऊन ते त्यांचं पण नुकसान होण्याची शक्यता नाही, त्याचा प्लॅन चालू. त्या उत्सवाच्या अगोदर, त्या जयंतीच्या अगोदर आपण शांतता कमिटीची मीटिंग बोलवली जाते. मीटिंग मध्ये आपण सांगता, डीडी संदर्भात सांगता, बॅनर संदर्भात सांगता, अतिक्रमण हे जे काही सगळे मुद्दे असतील ते सांगितले जातात. परंतु ज्या लोकांचे डिजिटल बोर्ड लागलेले असतात ते शांतता कमिटीचे सदस्य असतात. त्यामुळे तिथं जे आहे तुमचं जे आव्हान आहे ते पूर्णपणे हे होत नाहीये, सक्सेस होत नाही. मग मला असं काय म्हणायचं माहितीये का, जे मंडळ ते मिरवणूक प्रॉपरली काढतात त्या मंडळाच्या अध्यक्षांना किंवा त्या मंडळाच्या लोकांना जर तुम्ही इन्व्हाइट केलात मीटिंगला तर ते जरा त्याच्यावर हे होईल, प्रभाव पडेल. सो एक गोष्ट छान वाटत आहे मला. एक ठिकाणी अगोदरच्या असं आहे काय, फॉर एक्झाम्पल मी एक मीटिंग घेतलं ऑफिसला, ते काही वेळात युट्यूब चॅनलला पण येते असा करणार आहे, किंवा पुढच्या दिवशी पेपरला काल फलाना अधिकाऱ्यांना क्राईम मीटिंगला या विषयासाठी SP ने पुलत केलं. आज माझं इथे क्राईम मीटिंग झालं होतं. आय एम हॅपी दॅट काही मुद्दा तिथं आज जे चर्चा झाला ते आपल्यापर्यंत पोहोचला नाही, चांगली गोष्ट. नाही, पण काही गोष्टी सर पब्लिक पर्यंत जाणं गरजेचंच आहे ना. माझं इंटरनल मीटिंग इंटरनलचं नाही, बाहेरचे तुम्ही आता कॉमन मध्ये केलं अपेक्षित नाहीये. आता मी जे येऊन आपलं समोर जे व्यक्त करतो हे अपेक्षित आहे पब्लिक पर्यंत. सो ते मीटिंग्स बद्दल जे आहे, नंबर 1 वी आर गोइंग टू रिवर्क ऑन दी शांतता समिती, मोहल्ला समिती, शांतता समिती दोन्ही रिवर्क होणार आहे. जे सध्या ऍक्टिव्ह आहे त्यांच्या शब्दाला वचन आहे आणि जे खरं इंटरेस्टेड आहे तशा लोकांना ते घेऊन. नंबर 2 जे बैठकीला जे समोर उपस्थित जे लोक आहेत त्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. त्यात शांतता समितीच्या सर्व सदस्यांना बसवलं आणि जे मिरवणूक काढणारे जे अध्यक्ष आहे किंवा जे ऍक्टिव्ह रोल प्ले करणार आहेत ते नाही तर फायदा नाही. सो आता आम्ही मार्च 25लाच घेणार आहे. पुढच्या आमच्या मोठा जयंती आहे बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या जे मागच्या वर्षाचे जे कोणी मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्याच मंडळ यावर्षी मिरवणूक किंवा सहभाग होणार. यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.